नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील एका नवीन अभंगाचा अर्थ समजावून सांगणार आहे. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही. तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळे घडले तिटाटानं. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला हरिपाठ स्थिरवला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सीतारामचंद्राभ्यो नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ज्ञानेश्वर महाराज ही जय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, हरिवंश पुराण हरि नाम संकीर्तन हरिविन सौजन्याने काही. ज्या माणसाला काय तया नर लादले वैकुंठ जोडले सगळे घडले तिटाटानं. ज्या माणसाला हरिवंश पुराण बरोबर, जो कोणी हरिवंश वाचतो, हरीचं पुराण वाचतो बरोबर, हरिनाम घेतो आणि हरीचं कीर्तन करतो, संकीर्तन करतो बरोबर. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही. त्या नरा लादले वैकुंठ जोडले सगळे घडले तिटाटानं. आता आणि याला सोडून त्याला काही प्रिय वाटत नाही, फक्त हेच गोष्टी त्याला प्रिय वाटत असतात जे आता मी सांगितलेले आहेत बरोबर. त्या माणसाला त्या नर लादले वैकुंठ जोडले सगळे घडले तिटाट. त्याला वैकुंठात स्थान आरामात मिळते आणि सर्व तीर्थ केल्यावर त्याला होते. सर्व तीर्थ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होते ते पुण्य ह्या गोष्टीने घर बसल्या त्याला भेटत असते, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्याने काय. त्या नरला वैकुंठ जोडले सगळे घडले तिटाटानं. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला हरिपाठे स्थिरावला तुझी धन्य. मनाच्या मार्गाने आपण जर गेलो, मन जे म्हणते त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपण या गोष्टीतून मिळणाऱ्या सुखाला, या गोष्टीतून मिळणाऱ्या फळाला आपण मुक्तो, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत बरोबर. आणि आपणास ते घडत नाही, ह्या गोष्टी आपणास घडत नाहीत जर आपण मनाच्या मार्गाने गेलो तर. एक म्हण सुद्धा आहे की मनाच्या संगे नको जाऊ मानसा, पाहत्या रावणा कैसे झाले. म्हणजे रावण जो होता तो त्याच्या मनामध्ये विचित्र एक म्हणजे कल्पना सुचली आणि तो त्याच्या ह्याच्याने गेला बरोबर, सीतेला पळवला. मग त्याच्यानंतर त्याचं पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यासाठी माणसाने मनाच्या मार्गावर न जाता बरोबर ह्या गोष्टींमध्ये मन गुंतवलं पाहिजे आपलं बरोबर. मनोमार्गीला तो तेथे मुकला हरिपाठीच तेवढा तुझ नाही. जो कोणी हरी नाम घेतो, हरीचं पाठ करतो आणि इथेच स्थिरावतो बरोबर, याच्याशिवाय दुसऱ्या कशात लक्ष घालत नाही, हरिपाठ मध्ये स्थिरावतो बरोबर, याच्यामध्ये समाधान मानतो, तोच धन्य होतो, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. ज्ञानदेवाला हरिनाम घेण्यामध्ये गोडी वाटते. त्यांना जोड कशाची आहे, त्यांचा सोबती काय तर हरिनाम हा त्यांचा सोबती आहे. ज्ञानदेवडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. रामकृष्ण त्यांना सर्व काळ सर्वदा आवडतो बरोबर. ज्ञानदेवडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.